मंडळी, शर्वाई नॅचरल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे की कुठल्या भाताने कुठला आजार बरा होतो। की आपण गहू व तांदूळ हे खूप पूर्वीपासून खात आलेलो आहोत, पण आपल्याला याच्यातले बरेच बारकावे माहित नाही। पूर्वी जे होते ते सगळे देशी धान्य होते। आजकाल काय झालेलं आहे, सगळे हायब्रिड धान्य आलेले आहेत, विषारी सगळे कीटकनाशके वगैरे टाकले जातात। आपण बघणार आहोत कुठल्या भाताने कुठला आजार बरा होतो। कुठले कुठले तांदूळ बघितलेले आहेत, तर लगेच लोक म्हणतात आम्ही हातसडीचा तांदूळ वापरतो, किंवा काही म्हणतात आम्ही काळा तांदूळ वापरतो, काही लाल तांदूळ वापरतात, काही जण पॉलिश तांदूळ वापरतात। बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आम्ही हातसडीचाच तांदूळ वापरतो। पण हातसडीच्या तांदळाला सुद्धा जे फायबर्स असतात ना, ते फक्त बाहेरच्या लेयर मध्ये असतात। आणि हे फायबर्स किती असतात मंडळी माहितीये का तुम्हाला? तर तांदळामध्ये फक्त 0.2 ग्रॅम्स असतात आणि गव्हामध्ये 1.2 ग्रॅम्स असतात, ते पण हातसडीच्या तांदळात। म्हणजे जर तुम्ही पॉलिश तांदूळ घेतला तर त्या तांदळामध्ये काहीही फायबर राहत नाही। वरचा जर फायबरचा लेयर, फायबरचा थर सोडला तर आतमध्ये फक्त कार्बोहायड्रेट्स असतात। तुम्हाला आज जादुई भात सांगणारच आहे, पण याच्यामध्ये जादू नाही, तर या भातामध्ये सायन्स आहे। हे कुठलंही औषध नाही, तरीही हे आजार बरे करू शकतात। ते 4-5 हजार वर्षापूर्वीपासून आपल्या पृथ्वी तलावर म्हणजे अगदी भारतापासून सगळ्याच देशांमध्ये फक्त भरड धान्य किंवा आपण त्याला मिलेट्स म्हणू, हे खाल्लं जात होतं। गहू व तांदूळ हे आत्ता म्हणजे अगदी 100-150 वर्षापूर्वी आलेलं हे धान्य आहे। आता मी जे तुम्हाला भरड धान्याचा भात सांगणार आहे, हा जादुई भात आहे आणि याने तुमचे सगळे आजार बरे होऊ शकतात। कुठल्या भरड धान्याचा भात हा कुठल्या आजारावर उपयोगी आहे? अगदी आजार नामशेष होतात, आजार होऊ देत नाही, तसे 5 प्रकारचे आपण भरड धान्य बघणार आहोत। याचा भात कसा बनवायचा, कधी खायचा, याचे नियम काय, शिजवण्याचे नियम काय, हे मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यास विसरू नका। तरी आपण याच्यात जो सगळ्यात पहिला भात घेणार आहोत तो आहे कोद्रा भरड धान्याचा, म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये कोडो मिलेट्स म्हणतात। तर हे कोद्रा भरड धान्य काय करतं, मुळातच आपलं सगळं रक्त शुद्ध करतं। डायबिटीसवर अतिशय उपयुक्त आहे, तुमची रक्तशुद्धी होते, इम्प्युरिटीज जातात, शरीरातलं रक्तही वाढतं, याने ॲनेमिया मध्ये खूप फरक पडतो, प्रतिकार शक्ती खूप चांगली होते, इम्युनिटी तुमची वाढली जाते, बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन मध्ये याचा खूप जास्त उपयोग होतो, इन्सोमनिया किंवा निद्रानाश मध्ये याचा खूप जास्त प्रमाणात फरक पडतो आणि अगदी शांत झोप लागते। पुढचा भात आपण बघणार आहोत तो बार्नयार्ड मिलेट म्हणजेच भगर। तर मंडळी, जी आपण बाजारातून खातो ती भगर नाही आहे, ती ऍक्च्युअली प्रोसो मिलेट आहे, न्यूट्रल मिलेट आहे। हे बार्नयार्ड मिलेट हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते, किडनी व लिव्हर करता हा भात अतिशय उपयुक्त। बार्नयार्ड मिलेट्सने तुम्हाला एंडोक्राइनचे कुठलेही आजार होणार नाही। आता तिसरा भात आपण बघणार आहोत तो आहे लिटिल मिलेट, म्हणजेच मराठीत सावा किंवा कुटकी। हा पुरुष आणि स्त्रियांच्या इनफर्टिलिटीवर अतिशय उपयुक्त आहे। स्त्रियांचे पीसीओडी आजार याने बरे होऊ शकतात, गर्भाशयाचे आजार याने दूर होऊ शकतात। तिसरा जो भात आहे ना मंडळी, तो आहे राळ्यांचा भात, म्हणजेच फॉक्सटेल मिलेटचा भात। याने नर्वस सिस्टीम तुमची चांगली होऊ शकते, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, आर्थरायटिस, पार्किन्सन्स डिसीज, एपिलेप्सीवर म्हणजे मेंदू किंवा त्याच्यातल्या नर्व सेल्स करता हा खूपच जास्त चांगला आहे। राऊंड ऑफ मिलेट जो आहे याचा भात हा तर खूप म्हणजे किंग ऑफ मिलेट म्हणता येईल, याला हरिकांगणी सुद्धा म्हणतात। तर याने स्थूलता, ओबेसिटी, थायरॉइड, हायपरटेन्शन, डायजेस्टिव्ह सिस्टीम, डोळे हे सगळे आजार याने बरे होऊ शकतात। जगप्रसिद्ध फूड सायंटिस्ट काय सांगतात, मिलेट्स मध्ये जे कार्बोहायड्रेट बाय फायबर स्ट्रक्चर आहे कसं असतं, बांगडी सारखं एकात एक असतं। या धान्यांमध्ये हे कार्बोहायड्रेट बाय फायबर स्ट्रक्चर हे कॉन्सेंट्रिक सर्कल्स मध्ये असते। कार्बोहायड्रेट बाय फायबर रेशिओ हा 10 पेक्षा कमी येतो। फक्त त्याच धान्यांमध्ये आजार बरे करण्याची ताकद असते। ह्याच धान्यामधले काही फायबर्स हे सोल्युबल असतात, काही इनसोल्युबल असतात।
तर इनसोल्युबल फायबर काय करतात, आपली जनरल जसं फळं भाजीपाल्यातून डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर करतात ना, तसं एक प्रकारचा फायबर हा मिलेट मधला तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लीन करतो. आणि दुसरा जो फायबर असतो ना, तो सोल्युबल फायबर असतो. तो तुमच्या एकेका रक्तपेशीत जातो आणि तिथली स्वच्छता करतो. मिलेट्स तुमचे पेशींवर काम करतात. त्यामुळे मंडळी, जादू नाही तर हे सायन्स आहे, औषध नाही तर हे फूड आहे. मिलेट्स कसे खायचे ते बघू. आता हे मिलेट्स, एक मिलेट 2 दिवस खायचा. कोडो मिलेट घेतला तर पूर्ण 2 दिवस कोडो मिलेटचेच पदार्थ करून खायचे. मग तिसऱ्या दिवशी तुम्ही दुसरा मिलेट घ्यायचा. असे 5 मिलेट्स प्रत्येकी 2-2 दिवस खायचे. 11व्या दिवशी परत पहिला मिलेट हा रिपीट करायचा. ज्यांना आजार आहे त्यांनी स्पेसिफिक प्रकारचा एक भात बनवायचा आहे. तो कसा, साधारण मानसी आपल्याला एक मूठभर धान्य हे लागतं. मग एक मूठभर धान्य तुम्ही आदल्या दिवशी तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. हे मिलेट्स कधी चोळून धुवू नये, कारण याच्या वरचा जो लेअर असतो तो म्हणजे नियासिन नावाचं घटक असतं त्या लेअरमध्ये, की ज्याच्यात अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज आहेत. तुम्हाला कॅन्सर होणार नाही भविष्यात, म्हणून हे मिलेट्स खूप चोळून धुवायचे नाही. मग एका पाण्याने धुवून झाल्यावर नंतर हे रात्रभर भिजत घालायचे. कमीत कमी 6 तास तरी भिजले पाहिजेत. मग हे मिलेट्स भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही मंद आचेवर शिजवायचे. आपण जसा भात शिजवतो किंवा भगर शिजवतो अगदी तसंच. शिजल्यानंतर तुम्हाला याच्यावरून एक पातळ कॉटनचा कपडा बांधायचा आहे किंवा दुधाची जाळी ठेवली तरी चालेल. शक्यतो मिलेट्स मातीच्या भांड्यात शिजवा. मातीचं भांडं नसेल तर स्टीलच्या भांड्यात शिजवा. मग आता कपडा बांधून हे मिलेट्स कमीत कमी 6 तास ठेवायचे. जास्तीत जास्त तुम्ही 8-10 तासही ठेवू शकतात आणि नंतर हे मिलेट्स तुम्ही खायचे. जादुई भाताला म्हणतात अंबाली, इंग्लिशमध्ये पोरिश म्हणतात, काही आंबली म्हणतात. खासियत काय असते, आपण शिजून झाल्यावर आपल्याला उपयुक्त असलेले गुड बॅक्टेरियाज फॉर्म होतात आणि ते बॅक्टेरियाज खूप महत्वाचे असतात. गरम करायचे नाही. हे मिलेट शिजताना याच्यात तिखट, मीठ, मसाला काहीही टाकायचा नाही. आणि तुम्ही जेवायला बसाल तेव्हा याच्याबरोबर कुठलीही भाजी खाऊ शकतात, वरण खाऊ शकतात, ताक खाऊ शकतात, दही कालवून खाऊ शकतात. गरम याच्यात ओतू नये, नाही तर ते बॅक्टेरिया मरून जातील. भाजीपाला शक्यतो नैसर्गिक घ्या. तेल कच्ची घाणीचं घ्या. सैंधव मीठ घ्या, नाही तर खडे मीठ घ्या. आणि मंडळी, ज्या माणसाला कुठलाही आजार नाही त्याने पहिले 1.5 महिना सुद्धा अंबाली स्वरूपातच मिलेट खावे. आपली बॉडी स्वच्छ करून घ्यावी. याच्यातले टॉक्सिन्स सगळे निघून जातात. त्यामुळे प्रत्येकाने 1.5 महिना तरी असाच भात खावा. अशीच ही अंबाली खावी. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांचा 3 ते 4 महिन्यात डायबिटीस आटोक्यात येतो. कॅन्सर 6 ते 7 महिन्यात आटोक्यात येतो. कुठलंही औषध नसताना फक्त आहार बदलून आटोक्यात येतो. तर मंडळी, तुम्हाला वाटत नाही का काही व्हायच्या आधीच आपण हा मिलेटचा आहार हा सुरू केला पाहिजे? अगदी खादर सरई म्हणतात बघा, इफ युअर फूड इज गुड नो मेडिसिन इज रिक्वायर्ड अँड इफ युअर फूड इज नॉट गुड नो मेडिसिन विल वर्क ऑन यू. 1.5 महिन्याच्या अलीच्या प्रयोगानंतर तुम्ही या मिलेटचा कुठलाही पदार्थ करून खाऊ शकतात. ते करू शकतात, उत्तप्पे करू शकतात, थालीपीठ करू शकतात. पण मिलेट इन्स्टंट पीठ घेऊन कणिक मळून त्याच्या पोळ्या किंवा भाकरी करू नका. कायम लक्षात ठेवा की 6 तास भिजल्याशिवाय ह्या फायबर्स हे भिजत नाहीत आणि फायबर्स भिजले नाहीत तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? जरूर कमेंटमध्ये कळवा. जरूर मला सांगा की तुम्ही मिलेट्स खायला सुरुवात करणार आहात. तर मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.